वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती कलेक्टिव्ह आणि टाइमलेस रीडिंग आहे आणि ही रीडिंग येस नो रीडिंग असणार आहे. तुमच्या मनात जे काही क्वेश्चन आहेत त्या रिलेटेड मी तुम्हाला फक्त आन्सर देईन की ती गोष्ट होणार आहे की नाही तुमच्या लाईफमध्ये आणि ती गोष्ट झाली पाहिजे की नाही आहे आत्ता या टाईमला. सो आपण बघूया तुमच्यासाठी काय गायडन्स येणार आहे. टाइमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे जसं मी बोलली, तर तुमच्यासोबत जेवढा पार्ट रेझोनेट होतो तेवढाच तुम्ही कनेक्ट करायचा आहे, बाकीचा पार्ट सोडून द्यायचा आहे. टाइमलेस असल्यामुळे जेव्हा पण तुमच्यापर्यंत रीडिंग पोचेल ही रीडिंग तुम्हाला काहीतरी मेसेज नक्की देईल. तुमच्या एनर्जीजला माझ्यासोबत कनेक्ट करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. ही कोणत्याही स्पेशली झोडिएक साइनसाठी रीडिंग नाही आहे, ओव्हरऑल रीडिंग आहे, कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो सगळीही रीडिंग बघू शकतात. तर मी इथे आता तुमचे एनर्जीज जे आहेत ते पिक करणार आहे की तुमच्यासाठी नक्की इथे काय गायडन्स आहे. जर तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी काही गोष्टी करण्यासाठी लाईफमध्ये ट्राय करताय किंवा तुम्हाला आन्सर हवा आहे की तुम्ही एखादी गोष्ट केली पाहिजेत आत्ता लाईफमध्ये की नाही केली पाहिजे, तर मी तुम्हाला आन्सर सांगेन येस तुम्ही केली पाहिजेत. कारण त्याचं इथे असं आहे की मला इथे दिसतं आहे का होणार आहे ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये, कारण की मेल एनर्जीज मला इथे खूप जास्त दिसत आहेत. परत ते लोक त्यांच्या एनर्जीजमध्ये येताना दिसत आहेत, स्वतःवर फोकस करताना दिसत आहेत. स्वतःचे बाउंड्रीज त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. तर त्यांना माहिती आहे की कशी स्वतःच्या गोष्टींना लाईफमध्ये रूल केला पाहिजे, किती बाकीच्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिला पाहिजे आणि स्वतःच्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. मला आता सरळ दिसतं आहे की तुम्ही एका चुकीच्या जागेवरून मूव्ह ऑन करून चांगल्या जागेवरती जात आहात. म्हणजेच की मी जसं बोलली, तुम्ही स्वतःवर फोकस करत आहात. वाईट गोष्टी ज्या तुमच्यासाठी लाईफमध्ये चांगले नव्हते ते तुम्ही तिथून मूव्ह ऑन करून लाईफमध्ये पुढे जात आहात आणि हीच खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मी बघू शकते की तुम्हाला कुठली गोष्टी करायची नाही आहेत. 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करायच्या नाही आहेत. ते म्हणजेच की परत त्या फेजमध्ये जायचं नाही आहे, त्याच गोष्टींमुळे तुम्हाला हर्ट करायचं नाही आहे, डिसअपॉइंटमेंट नाही करून घ्यायचे स्वतःलाच बाकीच्या लोकांमुळे. त्या फेजमध्ये तुम्हाला परत जायचं नाही आहे असं क्लिअर गायडन्स कार्ड्समधून मला येतं आहे. कारण की जर तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये गेलात तर परत तुमच्या लाईफमध्ये ती सिच्युएशन येताना मला दिसते. परत तुम्ही त्याच गोष्टींमध्ये अडकून राहाल आणि मग तुम्हाला त्या गोष्टींमधून बाहेर येणं इम्पॉसिबल होऊ शकतं. त्या गोष्टींमधून परत बाहेर यायला तुम्हाला खूप जास्त डिफिकल्ट जाईल. सो तुम्हाला मी आज गोष्टी सजेस्ट करेन की तुम्ही स्वतःला त्या फेजमध्ये घेऊन जाऊ नका, नेगेटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये घेऊन येऊ नका. जर आता तुम्ही ती पाथ सोडलेली आहे आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करत असाल तर. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट इथे एक्सप्लेन करू शकते, ते म्हणजे की मला एक्झॅक्ट गायडन्ससुद्धा आला आहे की नेक्स्ट म्हणजे काय होऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये. क्लिअर कट मी बघू शकते तुमच्या लाईफमध्ये पर्टिक्युलर अशा काही गोष्टी होत्या, काही मेमरीज होत्या ज्या तुम्हाला आता स्वतःलाच वाटतं की त्या गोष्टींबद्दल विचार करून काय फायदा नाही आहे, त्या गोष्टींना लाईफमध्ये ठेवून काय फायदा नाही आहे. सो मला इथे एक गोष्ट दिसते की तुम्ही त्या गोष्टींमधून कुठे ना कुठे मूव्ह ऑन होताना मला दिसत आहे. मूव्ह ऑन म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली त्या गोष्टी सगळ्या सोडूनच दिलेल्या दिसत आहेत मला. तुम्हाला त्या गोष्टींबद्दल ना मला विचारच करायचा नाही आहे कुठल्याही गोष्टींबद्दल. प्लस सेकंड थिंग बेस्ट ही आहे की तुम्ही त्या व्यक्तीकडून त्या गोष्टींकडून एक्सपेक्टेशन्सच ठेवत नाही आहे की तुम्हाला ज्या गोष्टी वाटत आहेत किंवा कॉल येणं समोरच्या पर्सनचा किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी एक्सपेक्टेशन संपलेले आहेत. XYZ तुमच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टींच्या रिलेटेड एक्सपेक्टेशन्स मला पूर्ण एंड झालेले दिसतात. तुम्ही एक्सपेक्ट पण नाही करत आणि तुम्ही स्वतः पण करत नाही आहे. आणि त्यानंतर मी बघू शकते की लास्ट थिंग म्हणजे काय आहे ही, की तुम्हाला ज्या गोष्टींमुळे फरक पडत होता ना, ज्या गोष्टी खूप जास्त तुम्हाला बॉर्डर करत होते लाईफमध्ये, आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलली ज्या बाहेर आला आहे तुम्ही, त्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये एक टाईम तुम्हाला खूप जास्त डिप्रेशन एन्झायटी देत होते. ज्या गोष्टी आता तुम्ही त्या गोष्टींमधून बाहेर आलेले आहात आणि आता त्या गोष्टींचा तुम्हाला जास्त फरक पडत नाही आहे, तेवढा कंट्रोल तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये आणलेला आहात. रीडिंग स्टार्ट करण्याच्या आधी पण माझे एक्झॅक्टली हेच वर्ड्स होते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कंट्रोल आणलेला आहे, स्वतःला खूप कंट्रोल करताय, खूप मेंटेन करताय की